गेल्यानंतर आम्हाला बोलवलं की बोलते याचं एंजिओग्राफी करावं लागेल आपल्याला. म्हणलं का? तर बोलते काय एंजिओग्राफी केल्यानंतर आपल्याला माहित पडेल ब्लॉकेज वगैरे आहे का नाही. तर ठीक आहे बोला सर, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त आमचा मुलगा वाचला पाहिजे. एंजिओग्राफी करायला गेल्यानंतर मग तिथे एंजिओग्राफी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी परत आम्हाला कॅथलॉग मध्ये बोलवलं की बोलते बघा ही शिडी मध्ये त्यांचे असते ना ते कॅम्प्युटरवर, तिथं दाखवलं बघा एक नस आहे ना, LED ची नस आहे, त्या LED मध्ये एक ब्लॉकेज आहे म्हणून असं त्यांनी दाखवलं आम्हाला. आम्ही म्हणलो आता काय करता येईल, तर बोले याच्यामध्ये आपल्याला एक स्टंट टाकावं लागेल. तुम्हाला कितीचा स्टंट टाकायचा? म्हणलं तुम्ही सांगा, भारीतल्या भारी स्टंट टाका. तर ते बोलले आम्हाला 50,000चं पण आहे, 70,000चं म्हणलंय, मला 70,000 स्टंट टाका. लगेच धावत गेले, लगेच पळत गेले. बरोबर, म्हणलं टाका बोललो. त्याच्यानंतर हा डॉक्टरचा नियम असतो, स्टंट टाकताना किंवा आमच्या नानाला पण स्टंट टाकलेले आहेत 4 SS हॉस्पिटलमध्ये. स्टंट टाकताना डॉक्टरचा असा असतो, जे पेशंटचे रिलेटिव्ह असल्यामुळे ते बोलवतात तुमच्या पेशंटला तुम्ही धीर द्या, त्यांना सांगा मी तो उभा आहे. ICU मध्ये जाऊ देत नाहीत, पण ना ICUचा जो दरवाजा असतो काचाचा, त्या ठिकाणी तुम्ही उभा राहा आणि तुम्ही पेशंटला बघा, तो पेशंट तुम्हाला बघेल आणि त्या पेशंटला धीर येणार. ह्या डॉक्टरने तसं काही केलं नाही स्टंट टाकता वेळेस. त्यानंतर परत आम्ही खाली रडत बसलेलो, तसं काय या डॉक्टरने केलं नाही. मग परत आम्हाला बोलवलं गेलं कॅथलॉग मध्ये. बोलते आम्ही ही एंजिओप्लास्टिक केली, पण एंजिओप्लास्टिक केली, पण बोलते त्याच्यामध्ये ना स्टंट टाकायची गरज नाही लागली. मला का? बोलते ते रक्ताचा गोळा त्या एक नस मध्ये अटकला होता म्हणून आम्ही स्टंट टाकलं नाही. तर मी म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हणलं सर. आणि बोलते आम्ही एक केबल वायरनी ना त्या नसद्वारे आम्ही असं टाकून ते थोडं डवचाळलं आणि ते क्लिअर केलं. पण ते सुद्धा तुम्ही डवचाळलं स्टंट टाकताना त्यावेळेस सुद्धा आम्हाला तिथं बोलवायला पाहिजे होतं. टाकते वेळेस किंवा ते वायर टाकता वेळेस विचारपूस करायला पाहिजे. असं तिथं तुमचं स्टंट टाकायची गरज नाही पडली, आम्ही असं वायरने टाकतो असं त्यांनी डॉक्टरचं काम होतं आम्हाला विचारणं. ते सुद्धा त्या डॉक्टरनी केलं नाही. आणि ते बिचारा पोरा लहान लेकराला त्यांनी कुठून वायर टाकलं, काय टाकलं, त्या पोराला दुखला असन काय असन, त्या पोराला बोलते आता ते एकदम नस निघून रक्ताची गाठ होती ती निघून गेल्यामुळे बोलते त्या पोराची बीपी लो झाली. म्हणजे ठीक आहे, बीपी लो झालं तर काय करता येईल. बोलले आपण आता याला 12 घंटे आपण ICU मध्ये शिफ्ट करावं लागेल आम्हाला. बोल ठीक आहे, ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल. बोला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्यानंतर ठीक आहे, बोला ठेवा सर, आम्ही त्याच्या पाया पडतो, बोल तुम्हाला जे ठेवायचं काय करायचं ते सगळं करा. ऑब्झर्वेशन मध्ये ठेवायचं बोललं, ठीक आहे बोल ठेवा. ICU मध्ये ठेवलं. ICU मध्ये ठेवल्यानंतर काही ठिकाणी मग आम्हाला त्या ठिकाणी त्या पेशंटला बघायला पण दिलं नाही. वेळ असती एक वेळ असती बोले. आणि त्यावेळेस बोले तो मी जे वायर नस काढली ना रक्ताची, आपल्याला जी भीती होती, मला स्वतःला बोलले डॉक्टर, मला स्वतःला शेट्टी डॉक्टर म्हणून आहे, शेट्टी नाव आहे त्यांचं, ते मला स्वतःला बोलले आपली जी भीती होती ती निघलेली आहे. आता आपला पेशंट चांगला, पण त्याची ना बीपी लो झाली, त्यासाठी आपल्याला ICU मध्ये ऑपरेशन मध्ये ठेवलं. ठीक आहे बोललो. हे ऑपरेशन ठेवल्यानंतर परत आम्हाला रात्री 12:30 1च्या दरम्यान परत आम्हाला बोलवलं. बोलते पेशंट आहे ना त्याची बीपी का वाढत नाही, तर पेशंट बोलते जास्तीत हातबीत झटकल काय करल, तर त्यासाठी आपल्याला याला ना बेहोशीचं इंजेक्शन द्यावं लागेल. तर तुमच्या माहिती करता मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर एखादा पेशंट अगर बीपी लो असल्यानंतर त्या पेशंटला कधी बेहोशीचं इंजेक्शन दिलं जात नाही. बेहोशी इंजेक्शन दिलं तर आम्ही ते पण म्हणलं सर तुम्हाला जे करायचं ते करा, पण त्यांनी बेहोशी इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा बोले कधी आम्ही होशमध्ये, बोले सकाळी 10 वाजता ते होशमध्ये येईल. तर आम्ही सकाळी 10 वाट बघू बोललो, चला होश सकाळी, कारण डॉक्टर बोला आधी मेन भीती होती ती निघून गेली. बीपी बोल आम्ही बीपीचं इंजेक्शन चालू आहे बोला वाढायचे बीपीचं. आणि असं गोण्या बरोबर 45 हजाराच्या अशा मेडिसिन मधून गोळ्या इंजेक्शन हे सर्व घेऊन पळापळ करत होते. आणि तिथं आम्हाला ICU मध्ये जाऊ देत नव्हते. का? तर त्याला कसली भीती, त्यांनी तिथं त्या हॉस्पिटलला मी लाईव्ह मध्ये पहिल्या वेळेस बघितलं, मोठे हॉस्पिटल बघितले, पण बाउन्सर कोणी ठेवले नाहीत तिथं. त्यांनी ते बाउन्सर ठेवलेत, बॉडी बिल्डर बाउन्सर ठेवले तिथं, म्हणजे ICU मध्ये कोणाला जायचं नाही म्हणून, जाऊ द्यायचं नाही. ते मेडिसिन कोणासाठी घेऊन जात होते काय माहित. आम्ही रोकडे पैसे भरले तिथं मेडिसिनचे, मला पैसे
आपल्या मुलासाठी त्याला गेले. 12:30 म्हणले की त्यांना बेहोश करावं लागेल. ठीक आहे सकाळी होश येईन. आम्ही सकाळची वाट बघत होतो. त्याच्यानंतर परत 1:30 वाजता परत मग आमच्याकडे आले आणि मला सांगितलं, बोलते पेशंट ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागले, त्याला आपल्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल. तर तरी आम्ही बोललो, आमच्यावर सह्या घ्यायला लागले घडी. याच्यावर तुम्हाला व्हेंटिलेटर सह्या घ्यावं लागेल, ऑक्सिजन सह्या घ्यावं लागेल, सगळ्या गोष्टी आमच्यावर सह्या घ्यायला लागल्या. आता आम्ही म्हणलो, आम्ही घाबरलेलो होतो. आम्ही सह्या दिल्या त्यांना. तुम्ही कोण आहे? बोला आम्ही काका, आम्ही पप्पा आहे. माझी आणि बंटीची सही घेतली. आम्ही सह्या द्यायला लागलो. मग व्हेंटिलेटर टाकावं लागेल बोलले. बोललो ठीक आहे, सकाळी होश येईल ना? बोलते हो सकाळी 10 वाजता डॉक्टर येतील, होश येणार आहे. तर मग आम्ही सकाळपासून वाढ बघत बसलो. तर 1:30ला व्हेंटिलेटर टाकल्यानंतर 2-2:30 दरम्यान आमच्या घरचे वहिनी वगैरे आमचे त्या शिडीवर बसलेले होते वाढ बघत, कारण आम्हाला आयसीयू मध्ये एंट्री नव्हती. ठीक आहे, आयसीयू मध्ये एंट्री नव्हती तर आम्ही शिडीवर वाढ बघत बसलेले. आमच्या घरचे जे आयसीयू मध्ये जे वार्ड बॉय, नर्स, जे पण झाडवाले, जे पण मावशी वगैरे जे बाहेर पडायचे, फक्त आम्ही विचारायचो कसं आमचा पेशंट. तर ते वार्ड बॉय जे आयसीयू मधून आलेले, ती नर्स आलेली आहे, नाही बोले आता तुमचा पेशंट म्हणजे 2:30 ते 3च्या दरम्यान रात्री 1 तारखेच्या. तर ते बोलले नाही, बोले तुमचा पेशंट आता एकदम लेवलला आहे, तुमचा पेशंट आता चांगला आहे, तुमच्या पेशंट बीपी 103 झालेली आहे, बीपी वाढली, आता तुमचा पेशंट होशमध्ये चांगला आहे, टणटणीत आहे आणि एकदम खतऱ्याच्या बाहेर आहे. आम्हाला सांगितलं. आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही खुशीच्या मारे रडलो सुद्धा. मला आपला पेशंट कव्हर झाला आणि आता आम्ही व्यवस्थित झालो. मग आम्ही सकाळी रातभर जागे असताना न खाता पिता आम्ही तिथं थांबलो. सकाळी आम्ही 7 वाजता चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेऊन आम्ही, पण डॉक्टर 10 वाजता आला. जो सेटिस डॉक्टर आहे तो सकाळी 10 वाजता आला. 10 वाजता आल्यानंतर आम्ही त्या डॉक्टरांना भेटायला गेलो. तर बोला आता आमचा पेशंट कसा आहे. तो डॉक्टर तिथं बसलेला होता. हा अजून येतो, रात्री एक गोष्ट सांगायचं विसरलो. रात्री तो डॉक्टर काय बोलतो, रात्री बोलतो त्याचं हाड आहे ना, हाड 10-10 मिनिटाला बंद होतोय. 10-10 मिनिटाला बोले त्याचा हाड न बंद होतो. आम्हाला त्याला शॉक देऊन त्याचं पंपिंग करून हाड चालू करावं लागतंय. असं आम्ही 4 ते 5 वेळा केला. 4 वेळा गेला, 5 वेळा बोलतो लास्ट शेवट आहे, मी तुम्हाला बोलवतो, तुम्ही बघा. माझ्यासमोर दाबत होते, म्हणजे दाखवण्यासाठी दाबत होते. एखादा कोणाचा हाड बंद झाल्यानंतर मला वाटत नाही चालू होते. ह्या लोकांनी मला सांगितलं 4 वेळा त्याचा हाड चालू बंद व्हायला लागला. आम्ही त्याला पंचिंग करून हाड चालू करतो. हे सुद्धा डॉक्टरने आम्हाला खोटं बोललं, फसवणूक केली आमची. एखादा हाड बंद झालं, हाड चालूच होत नसतं. कोणाला माहिती आहे, पण आम्ही तरी त्यांचं ऐकतो, कारण आमचं लेकरू तिथं ऍडमिट होतं. आम्ही त्यांचा हाल मिळत होतो. आम्ही घाबरलेलो होतो. आम्ही त्यांचे पाया पडत होतो. आम्ही त्यांना देवच मानत होतो. डॉक्टर म्हणजे एक देव असतो. त्या ठिकाणी मग सकाळी 10 वाजता आम्ही आल्यावर त्याला मेन डॉक्टर आलता. त्याला विचारलं, म्हणलं काय पेशंट चांगला आहे ना, आता बीपी वाढली ना? म्हणजे तुम्हाला कोण बोललं? तुमचं रात्रीपेक्षा पेशंट आता अजून त्याची परिस्थिती डाऊन झाली. किती? 10 वाजता सांगितलं. बोला कसं काय डाऊन झाली? बोलते रात्री त्याची पण बीपी वाढली नाही. जी लघवी आहे बोलते, याच्यामध्ये छातीमध्ये पाणी झालं, ते पाणी निघलं नाही. बोला तुमच्या तर वाढ बाय, तुमची नर्स म्हणली आता खतऱ्याच्या बाहेर आहे सर्व गोष्टी. नाही तुम्हाला कोण बोलले? अरे बोला तुमचे लोक बोललेत ना. नाही बोलते अजून पेशंट परिस्थितीची खराब आहे, अजून तरी 10 वाजता सांगितलं खराब आहे. तर बोललं मग असं काय करता येईल? बोला ठीक आहे, आम्ही प्रयत्न चालू आहे, आमचे इंजेक्शन चालू आहे. परत ती कोणी घेऊन आले, बॅग याची मेडिसिनची मध्ये घेऊन गेले. ठीक आहे बोला चला. मग 11 वाजले आम्ही तिथंच होतो. 11 वाजले मला सर आता तुमच्या नियमानुसार तिथं बोर्डवर लिहिलं पेशंटला भेटण्याची वेळ 11 ते 1. तर मला सर आता 11 वाजले, म्हणलं आम्हाला तर भेटू द्या. नाही बोलले अजून ते होशमध्ये नाही आला, त्यानंतर आम्ही एवढं लवकर होशमध्ये आणणार नाही, मी संध्याकाळी होशमध्ये आणन. म्हणलं मग ठीक आहे ना, बेहोश जरी असला तरी आमच्या 11ची वेळ झाली ना, टायमिंग झाला, तर आम्हाला आमच्या पेशंटला भेटू तर द्या. 11 आमच्या त्याच्या आईला, त्याच्या वडिलाला, काकाला, चुलत्या सगळ्यांना भेटू द्या, बघू तर द्या आपलं लेकरू कसं आहे. तर ते सुद्धा आम्हाला त्यांनी आयसीयू मध्ये येऊ दिलं नाही किंवा बघू दिलं नाही. दरवाजा आयसीयूचा बंद करून टाकला. जे नियमानुसार सुद्धा आम्हाला आयसीयू मध्ये जाऊ दिलं नाही, आम्हाला त्या पोराला भेटू दिलं नाही. मग आम्हाला थोडा डाऊट आला की म्हणजे आम्हाला का भेटू द्यायला नाहीत आमच्या पेशंटला. टायमिंग नुसार आम्ही तुम्हाला जबरदस्ती पण नाही केली. 11 ते 1 आहे की तुला आम्ही 9 वाजता भेटा बोललो, तुम्हाला 10 वाजता, जे नियमानुसार तुमच्या नियमानुसार आम्ही भेटायला बोललो, आम्हाला भेटायला सुद्धा दिलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही 12 वाजले, 12:30 वाजले, परत काय आम्हाला काय भेटू दिलं नाही. मग त्यानंतर आम्हाला 1:30च्या दरम्यान सांगतात, बोलवतात परत आम्हाला, सांगतो डॉक्टर
की बोलते तुमचा 1:30 2च्या दरम्यान तुमचा पेशंट म्हणजे ऑफ झाला, तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जा. मला त्याचे का असं कसं काय? हो बोलते तुमचा ऑफ झाला पेशंट 1:30 2च्या दरम्यान दुपारी, म्हणजे 2 तारखेला सांगताय की तुमचा पेशंट तुम्ही घेऊन जा, ऑफ झाला. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप काय केलं, पण तो पेशंट वाचला नाही. आता आम्ही घाबरलो. आमच्या घरच्या लोक, त्याच्या वडिलाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, आम्ही कोणाला सांगू, काय सांगू, या गोष्टी सगळ्या केल्या. हा ऐका ना, मी पुन्हा स्टोरी सांगा. त्यानंतर आहे ना, थांबा डिस्टर्ब नको करा. त्यानंतर मी सांगितलं मला मग ऑफ झाला कसं काय. मग आम्ही सगळ्यांनी 1:30च्या दरम्यान 2च्या दरम्यान प्रोसेसेस करून आम्हाला कमीत कमी 1.5 घंटा लागला असेल. 1.5 घंट्यामध्ये आम्ही त्या पेशंटला, म्हणजे आमच्या पोराला बघायला गेलो. त्याची आई बघायला गेली 2 वाजता. बघायला गेल्यानंतर त्या पोराचा एकदम पाय एकदम कडक झाले होते, तरी आईला डाऊट आला होता की काहीतरी प्रॉब्लेम झाला. थंडगार पडला पोरगा आणि डाऊट आलं होतं. तर आम्ही तरी काय एवढं घाबरण्या याच्यामध्ये होतो, आम्हाला काय कळलं नाही, काय गोष्टी कळल्या नाही. आम्ही सगळ्या गोष्टी बोललो. तर मला एक सांगा, कोणाच्याही घरी पेशंट जेव्हा आपली एखादी बॉडी 2 ते 3:30च्या दरम्यान आम्ही ती बॉडी घेऊन गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही बघितलं त्याचे हात असे कडक झाले, पूर्ण अख्खी बॉडी कडक झाली होती. 1.5 घंट्यात बॉडी कडक होती का? 1.5 घंट्यामध्ये कुठलीच बॉडी कडक होत नाही. त्याला आम्हाला आंघोळ घालता सुद्धा आले, लाकडावानी बॉडी झाली. त्याला मी बसायला गेलो तर बसत नव्हता, डायरेक्ट बॉडी अशी उठत होती. याचा अर्थ तेव्हा आम्हाला डाऊट आला. पण आम्हाला जेव्हा नेत होतो ना आम्ही 2 वाजता, बॉडी एवढी घाई करत होते आम्हाला. त्यांनी डॉक्टरच्या नियमानुसार डॉक्टरने बोलायला पाहिजे असतं की आता तुमचा पेशंट घालवला, तुम्ही अँब्युलन्स बोलवा. आम्ही स्वतः अँब्युलन्स बोलवली, त्यांची सुद्धा अँब्युलन्स दिली नाही, आमची अँब्युलन्स बोलवली. त्याच्यानंतर डॉक्टरने बोलायला पाहिजे होता का तुम्हाला पीएम करा. आम्हाला ते सुद्धा सजेशन दिलं ना की तुम्ही पीएम करा का नका. त्यांचं काम तर तुम्ही सांगायला असतं की पीएम करा. आमचं काम करायचं की नाही करायचं, पण आमच्या लेकरात चिरफाड करायची की नाही करायची आमचं काम होतं. पण त्यांनी डॉक्टरने पण नाही सांगितलं की तुम्ही पीएम करा म्हणून. त्याच्यात पण डाऊट होता. त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर बघितल्यानंतर आम्हाला डाऊट आला की पोरगा एवढं, म्हणजे पोरगा रात्रीच गेलेला आहे. रात्री 1:30-2च्या दरम्यान गेलेले, फक्त आमच्यासोबत रातभर खेळत होते, त्या बॉडीशी खेळत होते, आमच्याशी खेळत होते सर्व. म्हणजे याचा अर्थ कडक झाली, म्हणजे याला मरून कमी 7 ते 8 घंटे झालेत. 1.5 घंट्यामध्ये कुठली बॉडी कडक होत नाही. त्याच्यानंतर आम्हाला डाऊट आला, तरी आमचं काय माइंड नाही केलं, आम्ही पीएम नाही केला. आमच्या घरचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही मला कार्यक्रम उरकून मग डॉक्टरला जॉब विचारायला जाऊया. आम्ही कोणगाव पोलीस स्टेशनला आज आलो. पहिला आम्ही डॉक्टर रितसर